प्रदीप पचंगे साहेबांचा इस्तिफा। नगरपालिकाने त्यांचे 2 फंटर पाठवले होते। आपले वसई विरारचे जे रोड आहेत, आपले याचे इकडचे जे लोक आहेत त्यांनी मृत्यू करण्याचे कामं केले। आपल्याला याचा राजीनामा नाही भेटला तर आता फक्त विवेक बसलाय, आणखीन विवेक येतील, घराघरातून विवेक येतील आणि सर्व तब्येत यांची बरी नाही आहे। आता डॉक्टर पण बोलले आहेत यांचा BP डाऊन झाली आहे, शुगर डाऊन झालं आहे आणि लोक इथे जे उभे आहेत ते सर्व याचा प्रदीप पचंगेच्या राजीनामासाठीच उभे आहेत। आपल्याला काहीच नको, फक्त त्याचा राजीनामा। वसई विरार महानगरपालिका आणि तेथील रस्ते हा मुद्दा इतका तापलेला आहे की आज सडक सत्याग्रह अमरण उपोषण यांचा आज 5वा दिवस आहे। जे कार्यकर्ता आहेत ज्यांनी हे उपोषण करत आहेत त्यांचा आजचा 5वा दिवस आहे। दिवसेंदिवस त्यांची तब्येतसुद्धा ढासळत आहे आणि त्यांना काही अधिकारीही भेटायला आले असं सांगण्यात येत आहे। आपल्यावर तिथले कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय आत्तापर्यंत सध्या प्रोसेस आहे किंवा आत्तापर्यंत तुमची प्रगती काय। नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव सत्यजू सिंग, मी इकडचा कार्यकर्ता आहे। आपण आज जमलेले आहोत विवेक तिवारी। हा 5 दिवस आज यांना झाले। यांची दिन-प्रतिदिन त्यांची जे बॉडीचे शुगर लेवल्स आहेत ते डिप्लीट होत जात आहेत आणि याचं कारण कोण? आपला पचंगे हा भस्मासूर आहे। याने हा रोडला आपले वसई विरारचे जे रोड आहेत, आपले याचे इकडचे जे लोक आहेत त्यांनी मृत्यू करण्याचे कामं केले। पोरे बायका जे शाळेत जात आहेत ते रोडवर गिरून पडून त्यांचा हात पाय तुटले आहेत। आपले वसई विरारचे जे रोड आहेत, आपले याचे इकडचे जे लोक आहेत त्यांनी मृत्यू करण्याचे कामं केले। पोरे बायका जे शाळेत जात आहेत ते रोडवर गिरून पडून त्यांचा हात पाय तुटले आहेत। बरं, त्यांना लोकांना खूप संताप आहे याचा त्या प्रदीप पचंगेवर आणि आमच्याकडे त्यांचे 2 डेलिगेट आले होते। नगरपालिकाने त्यांचे 2 फंटर पाठवले होते, सतीश सूर्यवंशी आणि ते कुलकर्णी म्हणून ते आले होते। जर ते लोक प्रदीप पचंगेचा इस्तिफा घेऊ शकत नाही तर ते आले कशाला? आणि ते स्वतः सांगत आहेत की आम्ही 100 कोटीची निधी आपला राज्य सरकारकडून आम्ही स्वीकृती घेतल्या आहेत, पण आता आपल्याला भेटली नाही। पण आपल्याला आज बातमीवरून ते आपले BP सरांनी सांगितलं होतं की 19 कॉन्ट्रॅक्टर त्यांनी अपॉइंट केले आहेत। बरं, जर 19 कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट झाले आहेत तर काम कुठे आहेत? ते यांचे अधिकारी सांगत आहेत की 100 कोटीचे आम्ही नियोजन केले आहेत आणि ते सांगत आहेत की आम्ही 25 कोटीचं नियोजन केलं आहे। तर कोटी कोणीची आणि घेता कोण? टक्केवारी कुठे चाललं काय? ते लोकांनी आता काही पत्रकार आमच्याकडे आले होते, ते विचारत होते तुम्ही काय केलं आहे त्याच्यामध्ये। आपलं जे काम आहे आम्ही करत आहोत। विवेक तिवारी तिथे बसले आहेत, त्यांची तुम्ही बघू शकता ती परिस्थिती काय आहे। ठीक आहे, आता आपण पाहू शकतो की त्यांची आता सध्या तपासणी चालू आहे। इथे डॉक्टर आले आहेत आणि डॉक्टर त्यांची प्रकृती सध्या कशी आहे याचा पूर्ण जो आहे ती माहिती घेत आहेत। अजून त्यांना किती दिवस असंच राहिलं किंवा त्यांच्या शरीरासाठी हे कितपत योग्य आहे, कुठपर्यंत त्यांनी हे अजून झेलू शकतात या बाबतीतच त्यांचं आता बोलणं चालू आहे। आपण बघू शकतो डॉक्टर आहेत, कार्यकर्ते आहेत सर्वत्र। हे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्वतःसाठी आलेले नाहीत, तर हे कार्यकर्ते ते आहेत जे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। अजून आपले इथे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशीही बोलू। काय सांगा, सध्या डॉक्टर आले, डॉक्टरांनी काय बोललेत? डॉक्टरनी सांगितलं आहे की आधी त्यांची हिमोग्लोबिन कमी झाले, BP लो झाले, शुगर लेवल कमी आहे, त्यांची परिस्थिती थोडी अजून हे उपोषण जे आहे अजून किती दिवस चालेल आणि त्यांनी किती दिवस असं सांगितलं? काय निर्णय नाही निघणार या महापालिकेमध्ये त्यापर्यंत चालणार आणि ज्यापर्यंत आमचे भाऊ खंबीरपणे उभे आहेत आमच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठी उभे आहेत। आपण बोलण्याचा प्रयत्न करू। इथं जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण जर प्रयत्न करू की त्यांनी काय सांगतात। सर, तबीयत ठीक है लेकिन BP थोड़ा सा कम हो गया है उनका। तो ये अभी लगातार अगर इनका उपोषण ऐसे ही चलता रहा तो कहाँ तक इनकी सर्वाइवल कहाँ तक कर पाएंगे? नहीं, अभी ऐसा तो कुछ नहीं कर सकते, लेकिन ब्लड प्रेशर थोड़ा नीचे साइड में, फिर धीरे धीरे तकलीफ बढ़ने लगता है ना। शरीर में पानी की कमी हो जाती है, फिर पेशाब में तकलीफ होने लगता है, तो थोड़ा तो चिंताजनक बात हो रही है धीरे धीरे, क्योंकि BP 100 के आसपास आ गया है, तो थोड़ा अच्छी बात नहीं है। थोड़ा तो कुछ तो आगे करना चाहिए। तो अभी
उन्होंने कुछ कहा आपसे? अभी वो बात करते हैं? बात करते हैं लेकिन बहुत थोड़ा सा कमजोरी महसूस होती है, आवाज़ में कमजोरी महसूस हो रही है, तो ज़्यादा कुछ तो बात नहीं करते हैं। तो आप दिन में कितने बार आके उनके मतलब हेल्थ की जांच करते हैं? ये हमारे पर्सनल डॉक्टर हाँ, पर्सनल ही है, लेकिन फिर भी हाँ वो तो आके देख करेंगे। दो जण आके अलग से देखते हैं, आपके पर्सनल आहे? ओके. मग आता सध्या हा जो आंदोलन चालू आहे, आता डॉक्टर साहेब सुद्धा पाहिलं आणि आता विवेकदादांची तब्येत सुद्धा आता जास्तच खराब होत चालली आहे. तुम्ही काय करला आता पुढे? आता काय करणार, तब्येत यांची बरी नाही आहे. आता डॉक्टर पण बोलले आहेत यांचा बी पी डाऊन झाली आहे, शुगर डाऊन झालं आहे आणि त्यांना शरीराला त्रास आहेत, झुंझुनी आहेत, ब्लड सर्क्युलेशन डाऊन झालं आहे, बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी व्हायला लागलं आहे. पण अजूनपर्यंत नगरपालिकेचे जे लोक आहेत ज्यांना जबाबदारी आहेत ते अजूनपर्यंत आले नाही आणि आम्हाला जे आमची जे माहिती आहे मागणी आहे ते अजूनपर्यंत त्यांना स्वीकारली नाही आहे. आणि आमची एकच मागणी आहे, प्रदीप पचंगे साहेबांचा इस्तिफा. मग हे आंदोलन अजून किती दिवस चालेल? जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन संपणार नाही. तर ह्या सर्वांची मागणी एकच आहे की अधिकारीवर कारवाई व्हावी, अधिकाऱ्यांनी जागं व्हावं आणि पाहावं की सध्या त्यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. कुठेतरी आता डॉक्टर आहेत, डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत, अधिकारी आले होते त्यांच्यावर बोलणं झालं होतं. तरी आपण आपले परत ते कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी पूर्ण माहिती घ्यायची आहे, ती परत माहिती घेऊया. आत्ता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, त्यांनी सांगितलं की त्यांचा बी पी शुगर वगैरे थोडा कमी झाला. मग अजून कसे आहे पुढे बघताय कसं आहे सर? आपण आता कसं आहे की 7 दिवसाचं परमिशन दिलं आहे बरं, त्याचा पुढे पण आपण परमिशन वाढवू आणि जर आपल्याला याचा राजीनामा नाही भेटला तर आता फक्त विवेक बसला आहे, आणखीन विवेक येतील, घराघरातून विवेक येतील आणि सर्व लोक इथे जे उभे आहेत ते सर्व याचा प्रदीप पचंगेच्या राजीनामासाठीच उभे आहेत. आपल्याला काहीच नको, फक्त त्याचा राजीनामा हवा. आत्तापर्यंत आपल्याला कुठला पक्ष किंवा इतर कोणी येऊन तुम्हाला भेटलेले आहेत का? बघा, ही जे व्यासपीठ आहे याच्यावर कोणताही पॉलिटिकल पार्टीला आपल्याला हे नाही पाठिंबा आपण हे नाही करत, पण सर्व पदाचे याचे पदाधिकारी आपल्याला पक्षाचे पदाधिकारी आले आहेत आपल्याकडे आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. दिलेलं आहे. हो, म्हणजे थोडक्यात पुढं नियोजन असं आहे की जर का तुमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अजून विवेक तिवारी तयार होतील आणि असंच उपोषण होऊ शकतं असं इथल्या कार्यकर्त्यांचं सांगणं आहे. तर विचार करण्याची गोष्ट आहे की एक विवेक तिवारी जर आज उपोषणाला बसला, जर उद्या 10, 100, 1000 जर विवेक तिवारी तयार झाले आणि असंच जर उपोषण करायला लागले तर मला वाटतं अधिकाऱ्यांना ही चिंतेची गोष्ट आहे, चिंतेची बाब आहे. आणि त्यांनी आपले डोळे उघडून त्यांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या जर पार केलं तर असं कोणता विवेक तिवारी येऊन आंदोलन करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. पण सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर का विवेक तिवारी आहे त्यांची तब्येत आता सध्या हळूहळू खालावत चालली आहे, त्यांच्यावर लक्ष द्यावं आणि अधिकारी हे जे बघत असतील त्यांनी या गोष्टीवर लक्ष देऊन काय असेल तो तोडगा नक्कीच काढावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.